आणि वरपासून खालपर्यंत जी सिस्टीम लावायची आहे हे त्या सिस्टीमचं यश आहे का? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात मोठं यश आहे भारतीय जनता पार्टी बूथ मॅनेजमेंट करण्यामध्ये ज्या यशस्वी होते. आणि तुम्ही हे म्हणाल की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे माननीय अमित शहाजींचे दौरे सुरून ती टीका तुम्ही काही जणांनी केली, पण प्रत्यक्षात असं आहे की भारतीय जनता पार्टीचे केंद्रातले मंत्री गेले 2 वर्ष झाली महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जात आहेत, 3-3 दिवसाचे दौरे करतायत, ज्या दौऱ्यातनं त्या ठिकाणच्या समस्या तिथले प्रश्न समजून घेत आहेत, ते सोडवण्याचे प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की आपण स्वाभाविक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप लोकप्रिय आहेत आणि त्या मोठे त्याच्या दौऱ्याच्या बातम्या होतात, पण त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रातले मग रावसाहेब असतील, अन्य कराड असतील, हे नॉर्थ ईस्टला जाऊन गेले वर्षभर ते दौरा करत आहेत. तिकडचे काही मंत्री इकडे येत आहेत. बारामतीमध्ये आता तर माननीय अजित पवार आता सरकारमध्ये आले त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीमध्ये गेल्या होत्या. आपण सगळ्यांना आठवत असेल की त्यांनी दौरे करत होते. त्यामुळे सातत्याने देशभर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामधलं मायक्रो प्लॅनिंग त्या ठिकाणी लोकांशी जाऊन लोकांशी कनेक्ट होणं हे जे गेले 2 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार करतंय. आणि दुसरं पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने डिलिव्हरी सरकार करतंय, या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, ज्यातनं या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला असं वाटतं की हे सरकार माझं आहे, हे सरकार माझ्यासाठी काम करतंय आणि या सरकारला आपण निवडून दिलं तर नक्की माझ्या आयुष्यात काहीतरी बदल होणार आहे. या 3 गोष्टी घडत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आज जो आकडा तुमच्या प्रीपोलमध्ये येतोय त्याचं रहस्य ते. महेश तपासीजी, आज आम्ही अगोदरच जाहीर केलं की महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून आज आपल्याला आपली भूमिका मांडायची आहे, पण ठीक आहे, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली 2 शकलं या सगळ्या ह्याच्यात आणि दुसरीकडे इंडिया आघाडीतच एक वाक्यता नसणं किंवा अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरू असणं, ही सगळी परिस्थिती भाजपच्या पथ्यावर पडते का किंवा त्याचं मायलेज भाजपला मिळतंय? हा प्रीपोल सर्वे हा बहुमत चंचल आहे, मतदार चंचल आहे आपण म्हणू शकतो, याच्यात बदल असेल, पण काय म्हणणं आहे आपलं? पहिली गोष्ट अशी आहे की सत्तेमध्ये एवढ्या मोठ्या सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीला 10 वर्ष झाली. याच्या आधी काँग्रेस पक्ष सत्तेत होता, त्यांनाही फार मोठा विक्रमी मतदान झालेलं आहे आणि त्यांचेही नेते काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत स्वतःच्या पक्षाच्या प्रचारासाठी जात होते. त्याच्यामध्ये आम्ही जात होतो. आम्ही विद्यार्थी काँग्रेसमध्ये असताना, पवारसाहेब काँग्रेसमध्ये असताना किंवा आधीचे सगळे नेते. त्याच्यामुळे असं काही नवीन त्यांनी काही केलं नाही जे एक जुन्या मंडळींनी केलेलं नाही. त्याच्यामुळे ते दोन्ही कुठलाही पक्ष असलं त्याच्यासाठी मेहनत घ्यावीच लागते. 2014 जेव्हा मोदी साहेबांनी स्वतःचा एक प्रचार सुरू केला त्याने एक नरेटिव्ह सेट केलं. 47 पासून ते 2014 काय मिळालं नाही, शाळा नाही, अमुक नाही, कॉलेज नाही. अहो आता मला सांगा 50-70 आता 75 वर्षामध्ये आपण आहोत, 10 वर्षामध्ये म्हणजे 60-65 वर्ष भारतात काहीच मिळालं नाही. धरणं झाली नाही, शेती झाली नाही, शाळा झाली नाही, कॉलेज झाली नाही. अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह त्यांनी सेट केलं आणि ते लोकांना खरंच वाटायला लागलं. आमचं बॅड लक आहे की त्या नरेटिव्हला काउंटर करण्यासाठी त्यावेळेला आम्हाला वाटलं अरे बाबा हे असेच बोलत आहेत, पण शाळा तर केलेल्या आहेत, धरणं तर केलेली आहेत, रस्ते केलेले आहेत, वीज आणलेली आहे. आम्हाला वाटत होतं पण लोक याला बळी पडणार नाही, परंतु लोक बळी पडली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्याच्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार सुरू केला आणि खरं चित्र काय, आजही 75 वर्षांनंतर तुम्हाला नेहरूंचं नाव घेतल्याशिवाय नेहरूंनी असं केलं हेच तुम्हाला दाखवायला लागतं, नेहरूंनी तसं केलं हेच तुम्हाला दाखवायला लागतं. अहो नेहरूंच्या पलीकडे जाऊन भारतामध्ये आता काय वस्तुस्थिती त्याच्यावर बोला ना. $5 ट्रिलियन इकॉनॉमी तुम्ही बोललात, चांगली गोष्ट आहे, कौतुक करतो त्या गोष्टीचं, पण त्याच्यातले 2.25 ट्रिलियनची इकॉनॉमी आम्ही तुमच्या ताब्यातच दिली आहे ना. महेशराव नाही कोण म्हणतं आज अर्थकारणावर बोललं पाहिजे, विषयावर बोललं पाहिजे. नेहरूंचा विषय सारखं वेगळ्या पद्धतीने उपस्थित करून इतिहासातले अनेक दाखले 2014च्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांनी दिले, 2019च्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांनी दिले आणि फॅक्ट चेक आपण जर केला त्यातले अनेक दाखले चुकीचे होते हे तुमच्याच मीडियाने दाखवले. ठीक आहे, मी केशव उपाध्यायांना हा प्रश्न विचारणार आहे. काही वेळापूर्वी भाजपच्या प्रवक्त्यांनी एक मुद्दा मांडला होता जो महेश तपासे तुम्ही मांडतायत, आधीच्या 50 वर्षात काहीच डेव्हलपमेंट झाली नाही का हा प्रश्न आहे, पण त्याला तुम्ही जो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करता त्याला एक मुद्दा होता. त्यांनी चर्चेला उत्तर असं दिलं की गेल्या 50 वर्षातला ग्रोथ रेट जो होता, जी इकॉनॉमी जी वाढली ती 50 वर्षात $2 ट्रिलियन इकॉनॉमी वाढली, मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये किंवा 14 वर्षांमध्ये जी इकॉनॉमी वाढली ती $4 ट्रिलियन वाढली. म्हणजे इकॉनॉमी वाढण्याचा रेट जास्त आहे. याच्यावर तुमच्या दोघांकडनं उत्तर अपेक्षित आहे. पहिले मी उत्तर देतो. 1947ला भारत जेव्हा स्वतंत्र झाला आपल्यासमोर समस्या किती होती, लोकसंख्या, दरिद्रता, म्हणजे नो इंडस्ट्रियलायझेशन, त्याच्यानंतर अज्ञानता आणि पाण्याचे अभाव, शेती संदर्भात रोगराई आणि पार्टिशन. म्हणजे जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तर अक्षरशः औषधांचा साठा
सैन्याचा दारुगोळा, टँक, पिस्तूलमधल्या गोळ्या, ह्या देखील ह्याचे बटवारा झाला, हे कोणी नाकारू शकत नाही. त्या काळात आपली इकॉनॉमी नसताना एवढ्या चॅलेंजेसला ओव्हरकम करायला वेळ लागतो, काळ लागतो. एकीकडे रोगराई, एकीकडे दुष्काळ, एकीकडे फॅमिन असल्या चला महाराष्ट्राच्या बाबतीत बोलू आपण. काय म्हणजे जसं आतापर्यंतची आकडेवारी समोर येते प्री पोल सर्व्हे मधनं, महाराष्ट्रातला आपला अंदाज काय? महाराष्ट्राचा माझा अंदाज तुम्हाला सांगतो, 3 सर्वे आता या अलीकडच्या काळामध्ये झाले. त्याचे इंडिया टुडेने सर्वे केला, सी वोटरने अलीकडे केला, झीने केला, आणि तिघांचे सर्वे वेगवेगळे आहेत. आम्हाला असं वाटतं, मी प्रामाणिक सांगतो, मी महाराष्ट्राचा एक नागरिक, एक पक्षाचा एक कार्यकर्ता, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने 2 प्रमुख राजकीय पक्ष फोडले, ते नाकारू शकत नाही त्यांनी फोडले. त्यांच्या नेत्यांनी ऑन एअर मधल्यानंतर एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमामध्ये ऑन एअर सांगितलं की आम्ही ते पक्ष फोडले. त्याच्यामुळे ते लोकांना पटलेलं नाही. तुम्हाला पक्ष वाढवायचं जरूर वाढवा, परंतु काँग्रेस मुक्त भारत करणारी भारतीय जनता पार्टी, काँग्रेसमय भारतीय जनता पार्टी झालेली हे वस्तू. आपल्याकडे महाराष्ट्राचं ओपिनियन पोल येणार आहे, मात्र केशव उपाध्यायांना बोलण्याची संधी द्यायची आहे, कारण की 2 महत्त्वाचे आरोप झालेले आहेत. नाही, सगळ्यात महत्त्वाचं मला अगदी मान्य आहे. मला तपासणी सांगितलं की स्वातंत्र्य देश झाला त्यावेळी परिस्थिती देशाची काय होती, अमुक होती. प्रश्न असा आहे की ज्यावेळी आव्हानं मोठी असतात त्यावेळी तशा पद्धतीचं आव्हानाला पेलणारं नेतृत्व, आणि त्यांनी ते केलं असेल त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. अख्ख्या गेल्या 1.5 तासाच्या चर्चेमध्ये मी कुठेही नेहरूंचं नाव घेतलं नाही. मी तर विकासावरती बोलत होतो, पण नेहरूंवर आणलं कोणी? महेश तपासनी आणलं. म्हणजे त्यात माझा काहीच त्या संबंध नव्हता, की आमच्या पार्टीचा काही संबंध नव्हता. मुळामध्ये असं आहे की पुढच्या सगळ्या टप्प्यामध्ये काय झालं, आपण 1999 ते 2014 पर्यंत काय परिस्थिती होती. आता महाराष्ट्रामध्ये सरकार जे काँग्रेसचं होतं, या आता जे त्यांचं नेतृत्व करतात महेश तपासे, ते शरद पवार या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याबद्दल बोलले होते की यांच्या हाताला लकवा मारला. कशा पद्धतीचं एक पॅरालिसिस धोरण या देशामध्ये होतं हे आपण बघितलं. आणि भ्रष्टाचाराचे अनेक गोष्टी घडत होत्या, ज्यातनं विकासाचा शून्य, विकास कमी असं एक चित्र निर्माण झालं होतं. आणि याचेच परिणाम या देशाच्या विकासाबद्दल झाले होते. विकास ठप्प झाला होता, लोकांना रोजगार मिळत नव्हते, हे चित्र होतं. आणि त्याच्या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मी ज्याचं भूमिपूजन करतो त्याचं उद्घाटन मीच करतो, या पद्धतीचा एक विश्वास गेले अनेक वर्ष, गेल्या 10 वर्षात वारंवार केला. आपण हे आकडेवारी करून बघू, किती IMM निर्माण झाले, किती विमानतळ या 10 वर्षात. केशवराव, तुम्हाला 1 मिनिटामध्ये फक्त थांबवतोय, कारण की ज्याची मगातपासून आपण वाट बघत होतो तो महाराष्ट्राचा सर्वे जाहीर झालेला आहे. महाराष्ट्राचा प्रीपोल आपण थोड्याच वेळेस बघणार आहोत, पण 2014ची आकडेवारी आपण बघतोय. पण थोड्याच वेळात महाराष्ट्राचा प्रीपोल जो आहे तो समोर येईल. 2014ची आकडेवारी आपण बघतोय. आपण 2014 मध्ये बघतोय की महाराष्ट्रामध्ये 48 जागांपैकी काय नेमकी स्थिती होती. काँग्रेसला 2 जागा होत्या, राष्ट्रवादीला 4 जागा मिळालेल्या होत्या. आणि आता 2019 मधलं चित्र आपण पाहतो आहोत. 2019 मध्ये भाजपला 23 जागा मिळालेल्या होत्या, शिवसेनेला 18 जागा होत्या, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 4, MIM 1 आणि 1 अपक्ष असे हे समीकरण होतं. हे 2019चं समीकरण होतं. मात्र 2024 मध्ये नेमकं काय होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आता महाराष्ट्राचा ट्रॅक्टर अवघ्या काही सेकंदात येणार आहे. आणि आता महाराष्ट्राचा ट्रॅक्टर म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा ट्रॅक्टर काय नेमका प्रीपोल समोर आणतोय बघा. न्यूज 18 प्रस्तुत मेगा ओपिनियन पोल जो आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या दिशेने ट्रॅक्टरवरती जी आकडेवारी येते समोर येताना दिसते. संबंध महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या राजकीय वादानंतर जागा वाटपाबद्दल होणारा जो काही एकूण खल आहे त्यानंतर फार मोठी उत्सुकता आहे की काय आकडेवारी समोर येते. बघा, पहिला ट्रॅक्टर समोर येतोय. यामध्ये एनडीएच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 48 पैकी 41 जागा आहेत. बघा, हा पहिला ट्रॅक्टर आपल्याला दिसतोय. पहिल्या ट्रॅक्टरमध्ये 41 जागा इंडियाच्या बाजूने जाताना दिसतात आणि केवळ 7 जागा ज्या आहेत त्या इंडिया आघाडीच्या बाबतीत जाताना दिसत आहेत आणि इतरच्या बाबतीत तर कुठली आकडेवारीच नाही. पुन्हा एकदा ही आकडेवारी आपण बघूयात. बघा, महाराष्ट्राच्या बाबतीत आता या क्षणापर्यंत सगळ्यांच्या मनात फार मोठी उत्सुकता आहे आणि परत एकदा आपण बघूयात की महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा जो ट्रॅक्टर आहे तो काय आकडेवारी समोर घेऊन येतोय. आणि हा मेगा पोल जो आहे, मेगा ओपिनियन पोल, तो मी फक्त न्यूज 18 लोकमतवर बघताय. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत एनडीएच्या बाबतीत जी आकडेवारी येते म्हणजे 41 समोर येते आणि इंडिया आघाडीच्या बाबतीत जी आकडेवारी समोर येते ती केवळ 7 येते. हा प्री पोल आहे आणि या प्री पोलमध्ये 48 जागांच्या संदर्भातली ही आकडेवारी आपण समोर आणताना दिसतोय. कारण की खूप मोठा आहे प्रश्न, खूप मोठा मेगा पोल आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 41 जागा
या NDA कडे जाताना दिसत आहेत. एकीकडे नेमकं काय होणार आहे, जागा वाटप अद्याप व्हायचं राहिलेलं आहे, मात्र रिजन वाईज नेमकी आकडेवारी काय असणार आहे ती आपण या मेगा स्क्रीनवरती पाहतो. मेगा ओपिनियन पोलचे अंदाज आपल्याला दिसत आहेत. या मेगा ओपिनियन पोलमध्ये NDA ला घवघवीत यश मिळणार असा अंदाज प्री ओपिनियन पोलमध्ये दिसतोय. महाराष्ट्रात NDA ला 41 जागा मिळण्याची शक्यता आहे असा आमचा प्री पोल सांगतो. इंडिया आघाडीला फक्त 7 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय. ही आकडेवारी बदलू शकते. हा प्री पोल आहे. साधारण 1,08,780 मतदारांना आम्ही प्रश्न विचारले होते. कोकणातील सर्वच्या सर्व जागा ज्या आहेत, मराठवाड्यात पण मोठं यश मिळतं आहे. 8 पैकी 3 जागा मिळत आहेत. मुंबई ठाण्यामध्ये 10 पैकी NDA ला 9 जागा मिळणार आहेत आणि इंडियाला 1 जागा या ठिकाणी मिळताना दिसते. ती 1 जागा कुठली हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. विदर्भात 10 पैकी इंडियाला 1 आणि NDA ला 9 जागा मिळू शकतात. आणि आता पुढे आपण बघूयात पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलायला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 11 पैकी 1 जागा इंडिया आघाडीला आणि इतर जागा ज्या आहेत त्या NDA ला जाऊ शकतात. आणि हे हा मेगा ओपिनियन पोल खऱ्या अर्थानं म्हणजे भाजपसाठी आशादायी असणार आहेत. केशव उपाध्याय, तुम्हाला हा प्रश्न होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा राज्यामध्ये आलेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं अब की बार 40 पार, तुमचं टार्गेट अब की बार 45 पार होतं आणि 41 जागा तुम्हाला मिळताना दिसत आहेत. प्री ओपिनियन पोल आहे, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, पहिली प्रतिक्रिया एवढीच द्यायची आहे की 41 जागा जरी तुम्ही देत असला तरी आमचा जो विश्वास आहे तो आम्ही 45+ जाऊ. आणि माझं हे विधान आहे, हे विधान आपण मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा तपासून बघू ज्यावेळी प्रत्यक्ष मतमोजणी होईल. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या 3 पक्षांनी मिळून अनेक योजना महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून जनतेसाठी केल्यात. जनता ते प्रत्यक्षामध्ये पाहतीये की प्रत्येकाला विकासाच्या योजना, अनेक गोष्टी महाविकास आघाडी सरकार ज्या 2.5 वर्ष महाराष्ट्रात सत्तेवर होतं, महाराष्ट्रातला विकास ठप्प झाला होता हे त्या जनतेने बघितलं, अनुभवलं. एक दुर्दैवी कालखंड तो 2.5 वर्षाचा महाविकास आघाडी सरकारचा महाराष्ट्राच्या नशिबी आलेला होता. त्यातनं बाहेर पडून झपाट्याने गेल्या 2.5 वर्षामध्ये विकासाच्या वेगवेगळ्या योजना, अनेक प्रकल्प, मग ते समृद्धीचा असेल, अटल सेतू असेल, आता काल परवा कोस्टल रोडचं उद्घाटन झालं असेल, या सगळ्या गोष्टींनी सुरुवात एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रात झाली आहे. ज्याचे परिणाम अनेक निर्णय गेल्या 1.5 वर्षामध्ये या सरकारने घेतलेत, ज्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिलांना 50% STचं सवलतीसारखा विषय असेल तिकिटामध्ये, या सगळ्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की या राज्यातली जनता महायुतीच्या बाजूनी उभी आहे. हे आपण गेले सातत्याने बघतो आहोत. आणि त्याचं प्रत्यंतर जरी तुमच्याकडे 41 असलं तरी आम्हाला असा विश्वास आहे की तो 45 आकडा क्रॉस तपास आहे. अटल सेतू हा प्रकल्प पृथ्वीराज चव्हाण सरकारने मान्यता दिलेली. त्या काळामध्ये देशामध्ये मनमोहन सिंगांचं सरकार होतं. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे केंद्रातल्या काँग्रेस सरकारने आणि महाविकास आघाडी सरकारने दिलं आणि महाराष्ट्रामध्ये 2012 मध्ये ते क्लिअर झालं. 14 पासून सुरू झाले. त्याच्यानंतर कोस्टल आकडेवारी बोलायचं, जो ट्रॅक्टर तुमचा महाराष्ट्राचे आकडे घेऊन आला त्या ट्रॅक्टरच्या आधी फार मोठा गतिरोधक आहे. तो तुम्ही बघितला का? तो गतिरोधक विश्वासघाताचा गतिरोधक आहे. त्याच्यामुळे 41 आकडा इम्पॉसिबल आहे महाराष्ट्रामध्ये भाजपला गाठणं. मी तुम्हाला 100% लिहितो. मागच्या वेळेला 23 सीटा होत्या ना मला वाटतं भाजपच्या. 41 जागा मागच्या 2019 मध्ये 23 सीटा जर भाजपाच्या होत्या, त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंचं मतदान होतं. ते मतदान त्याच्यातनं वगळा. ते मतदान वगळल्यानंतर समजेल की काय परिस्थिती आहे. आज आमच्याकडे शिल्लेदार तुम्ही सगळे पळवले, आमचे नेते पळवले, परंतु कार्यकर्ते, जनता, शेतकरी, शेतमजूर आमच्या सोबत आहे. लगान टीम घेऊन आम्ही युद्ध करत आहोत आणि लगान टीमचा विजय होणार. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सर राहणार. केशवराव, ज्या पद्धतीनं महेश तपासे सांगतायत की उद्धव ठाकरे तुमच्या सोबत होते, त्यांचं मतदान वगळा, मात्र उद्धव ठाकरेंसोबतचे एकनाथ शिंदे आता तुमच्या सोबत आलेले आहेत, तर ते मतदान किती ऍड होईल किंवा किती कमी होईल? मेरिटवरती चर्चा करू. म्हणजे मला खरंच आवडलं तपासणी काहीतरी मुद्दा मांडला, म्हणजे चांगला मुद्दा मांडला. मेरिटवर चर्चा करू. अख्खा शिवसेनेचा रेकॉर्ड, शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्हीचं, जे शरद पवार गटात नेतृत्व करतात, हे कायम 16 ते 18% मतदान यांना मिळत गेलं. म्हणजे मी मुद्दा आकडेवारीच लगेच सांगतो कारण त्यांना जो मुद्दा मांडायचा आहे तो. आणि त्यामुळे 16 ते 18 मतदान टक्के त्याच्यामध्ये त्यातलं सगळं नेतृत्वासहित तिथलं जे विद्यमान सगळं नेतृत्व शिवसेनेतलं होतं ते सगळं तिथल्या त्यांच्या पक्षातल्या मतभेदामुळे. आता राजकारणातच आहोत. जर राजकारणामध्ये समोरचे पक्ष जर नेते येत आहेत सोडून, तर राजकारण नाही तुम्ही तुमच्या घ्यायच्यात राहा असं थोडंच म्हणणार. त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये अजितदादा असतील, त्यांना शरद पवारांना समन्वय झाला नाही, हा आमचा दोष नाही आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये समन्वय झाला नाही, हा आमचा दोष नाही आहे.
हे दोन्ही नेते त्यांच्या नेतृत्वावरती नाराज होऊन बाहेर पडले. तर सगळा इतिहास माहिती आहे, मी तपासामध्ये सांगायची गरज नाही. कसं चोपन आमदारांनी सह्या केल्या त्या, काय काय झालं, तर सगळा इतिहास ताजा आहे, मी परत त्यात जात नाही. पण त्यामुळे जणू काही शिवसेनेच्या 18च्यात आमचं मतदान नव्हतं असंही घरात उलटा आहे. आमची मतं ते 18 जे शिवसेनेचे गेल्या वेळी 18 खासदार आले होते त्यात भाजपला मानणारा वर्ग भाजपचा मतदारसुद्धा होता, हे विसरून कसं चालेल. त्यामुळे या पद्धतीचं अवसान आणून बोलावं लागतं. म्हणजे स्वाभाविक आहे की ज्यावेळी परिस्थिती विपरीत असते, मला माहिती आहे ज्यावेळी भारतीय जनता पार्टी दिल्लीमध्ये हरत होती त्यावेळी मलाही काही जोर म्हणजे अवसान बोलावं लागतं ज्यावेळी पराभव समोर असतो त्यावेळी. त्यामुळे वस्तुस्थिती जी आहे ती जमिनीवरती वेगळी आहे. आत्ता तुमचा 41 आकडा दाखवतोय, आम्ही 45+ असू, आज तुम्हाला ठामपणे सांगतो. अगदी. मला महेशराव तुम्हाला हा प्रश्न विचारायचा, मगाशी आपण चर्चा केली होती, त्या चर्चेमध्ये केशवराव म्हणालेले होते की आम्ही निवडणुकीची तयारी ही 2 वर्षापासून केलेली होती. 2 वर्षापासून त्यांचा फोकस क्लिअर होता की मला एवढ्या एवढ्या जागा या राज्यातमधनं पाहिजेत. व्हेअरएज दुसरीकडे चित्र असं दिसते, भाजपची पहिली यादी जाहीर झाली, ज्या ठिकाणी कोणताही वाद नाहीये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना नेत्यांना सांगितलं गेलं तुम्ही प्रचाराला सुरुवात करा. दुसरीकडे अद्याप इंडिया आघाडीची जागा वाटपावरती चर्चा सुरू आहे. केशवरावांनी सरतपणे जे आकडे मांडले हे 4 दिवसाआधी आलेले आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक फार कुशलतेने शिंदे साहेबांच्या गटाला मिळणारे आकडे ते सांगितले नाही, अजितदादांच्या आकड्यांमध्ये काय शेअर आहे ते सांगितले नाही. शिंदे साहेबांच्या शिवसेनेला 3.3% दाखवली पसंती, आत्ताच्या मध्ये सांगतो तुम्हाला आकडेवारी नाही. मला थांबवायचं, एकच मिनिट थांबवायचं, कारण की एक 2% बातमी समोर येते. केशवराव, तुमचं जे टार्गेट होतं ते पूर्ण होतंय, कारण की एक समोर मोठा आकडा दिसतोय, मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्याला दिसते आहे. भाजपने 400 पारचा नारा दिलेला होता आणि प्री पोल मध्ये, आमच्या प्री पोल मध्ये, मेगा ओपिनियन पोल मध्ये आपण बघतोय जो प्री पोल समोर येतोय, एनडीएला 411 प्री पोल मध्ये मिळताना दिसत आहेत, 411 जागा, आणि इंडिया आघाडीला 105 तर इतर मध्ये 27 असे या ठिकाणी या प्री पोलची आकडेवारी समोर येताना दिसते. पुन्हा एकदा आपण सांगूयात, थोड्यापूर्वी जी आकडेवारी आपण बघितलेली होती गुजरात पर्यंतची, ती साधारण 350च्या पुढे दिसत होती. पण आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्राची प्री पोलची आकडेवारी समोर आल्यानंतर एनडीएला देशात 411 जागा मिळू शकतात. भाजपने जो 400 पारचा नारा दिलेला होता, अबकी बार तो पूर्ण होऊ 400 शकतो. पारचा नारा किमान प्री पोल सर्वे मध्ये तरी स्पष्ट दिसतो आहे. एनडीए सहजपणे, अगदी सहजपणे मित्रपक्षांच्या सोबत ती 411 पर्यंत जाताना दिसते. दुसरीकडे इंडिया आघाडी 105 जागांवरती समाधान मानावं लागलंय आणि इतर जे असणार आहेत ते 27 पर्यंत असणार आहेत. केशव उपाध्यायांसाठी, भाजपासाठी ही आनंदाची गोष्ट जरी असली तरीही त्यांना एक महत्वाची सांगायचं आहे, केशवराव या 411 मध्ये बीजेपीचे एकट्याच्या जागा या 350 पर्यंत आहेत. असू दे ना, मला आक्षेपच नाही त्याबद्दल. एनडीए म्हणून आम्ही लढतो, त्यामुळे त्या किती जागा आहेत तुमच्या प्रीपोलमधला हा त्या असतील ते असतील. मुळामध्ये एक सगळ्यात मला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की जो महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही ते धरलं आणि देशभर आम्ही तो गृहीत धरला आहे की भारतीय जनता पार्टीची लढाई शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गट किंवा अन्य राहुल गांधीच्या सोबत नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे की भारतीय जनता पार्टीला प्रत्येक ठिकाणी 51% मतं मिळवायची आणि त्यामुळे 51%ची आम्ही म्हणतो की आमची 51%ची लढाई आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या नावाखाली 5, 25, 27, 37, 40 जी काही लोक एकत्र यायची आहेत ती त्यांनी एकत्र यावी. पण मुळातच भारतीय जनता पार्टीने जर 51%ची आकडेवारी पार केली तर मग समोर किती जण एकत्र आले तरी फरक पडत नाही. गेले 2-2.5 वर्षापासून या पद्धतीचं नियोजन, या पद्धतीचं बूथ रचना, या पद्धतीचं कार्यकर्त्यांची मेहनत आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांमध्ये असलेली विश्वासार्हता, लोकप्रियता, मग यंदा ही आकडेवारी वाढेल असं वाटतं आपल्याला, टक्केवारी वाढेल. त्यामुळे म्हणून तर म्हणतो 51%ची लढाई जेव्हा आम्ही करतोय ती आम्हाला समोर किती जण आहेत ह्याचा विचार न करतोय आणि त्याचे परिणाम जे तुमच्या प्रीपोलमध्ये येत आहेत 411 आकडा तुम्ही दाखवताय. आतापर्यंत जे गेल्या काही दिवसांमध्ये वेगळ्या चॅनलचे सर्वे आले ते सर्वे हेच सांगतायत की भारतीय जनता पार्टी जो 400 पारचा नारा आम्ही देतोय तो नारा आम्ही यशस्वीपणे पार करू, हा विश्वास त्यातनं येतोय, या मेहनतीतनं येतोय. नुसत्या टीव्हीवरच्या गप्पा किंवा फेसबुक किंवा सोशल मीडियावरच्या मोदी विरोधातल्या टीका यांनी हा आकडा येत नसतो. जमिनीवरची मेहनत आणि